जय श्रीराम. सर्वेभ्यो नमो नमः. अधिक मास हा पुरुषोत्तम मास आहे. हा भगवंताचा मास आहे. संन्यास्यांना तर 12ही महिने साधनासाठी उपलब्ध आहे. परंतु गृहस्थांना 3 वर्षांनंतर आणि पूर्णपणे भगवंताला समर्पित असलेला हा काळ प्राप्त झालेला आहे. या काळामध्ये कशाचं महत्व आहे तर व्रतांचं महत्व आहे, जपजाप्याचं महत्व आहे, ध्यानाचं महत्व आहे, उपासनेचं महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंताचं लीला चरित्र श्रवण करण्याचं, ते आयोजित करण्याचं अधिक महत्व आहे. आणि दान धर्म हा तर सहज सुलभ आहे. ज्यांना व्रत करणं शक्य आहे त्यांनी व्रत करावं, उपवास करावेत, एक वेळचं भोजन सोडावं, दुपारचं किंवा रात्रीचं नक्त करू शकता, भुक्त करू शकता. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपास तापास करणं तितकं सोपं नाही, सुलभ नाही आहे. उपासना करू शकता. श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्राच्या उपासनेच्या केंद्राला स्वतःला जोडून घेतलं तर रोज सकाळी 7 ते 7:50 उपासना वर्ग तुम्हाला सहज प्राप्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जे प्रत्येकाने केलं पाहिजे, धर्माने सांगितलं आहे, ते म्हणजे दान धर्म केला पाहिजे. दान धर्मामध्ये काय काय करू शकता तर सचित्र वस्तूंचं दान करू शकता, आचार्यांना संस्कृत ग्रंथांचं दान करू शकता, धनदान करू शकता, अन्नदान करू शकता, जावयांना वगैरे दान करण्याचं तर आपल्याला माहितीच आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं एका बाजूला आणि भगवंताचं दिव्य चरित्र श्रवण करणं, ते आयोजित करणं म्हणजेच श्रीमद भागवत कथेचं आयोजन करणं, श्रीराम कथेचं आयोजन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या मासामध्ये श्रीमद भागवत कथेचं, रामकथेचं आयोजन करायचं आहे. निश्चितपणे आयोजित करा. यासाठी मी स्वतः उपलब्ध आहे. आपलं स्वागत आहे. तत्काळ कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क सूत्र आहे, आपण संपर्क करू शकता. धन्यवाद. जय श्रीराम.